बक्षीस समारंभ करूयात आणि त्यानंतर चला सर्वप्रथम आपले ऑफिशियल पंच त्यांचा सन्मान करूयात. संतोष सर, अजित निकम सर, त्यानंतर इब्रान अजित निकम सर आणि संतोष राऊत सर आपण या. मी राज कुसाळकर यांना विनंती करेल की आपण ऑफिशियल अंपायर संतोष राऊत सरांचा एक विशेष सन्मान. दोन्ही टीम सर्व व्यासपीठाजवळ या. ओंकार मालन आणि शिव प्रतिष्ठान वेद कुसाळकर यांच्या हातातून मात्र हे त्यांचं सन्मान चिन्ह दिलं जाईल. थँक्यू संतोष सर, आपण देखील या क्रीडा स्पर्धेसाठी आलात. त्यानंतर अजित निकम सर 1 2 गो आणि एक नवीन स्टाईल त्यांची, खूप चांगलं कार्य त्यांचं पण त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं. थँक्यू सो मच अजित सर, असंच तुम्ही सहकार्य करत राहा. विक्रम सरांचा पण आभार आहे. त्यानंतर आमचे साथी समालोचक त्यानंतर युट्यूब टीम नॅशनल स्पोर्ट्स, अगदी नॅशनल स्पोर्ट्स आपण पण या. आपलं पण आमचे स्वप्नील आणि चंद्रकांत, त्यानंतर धनंजय कवळे, आज त्यांचा पण एक विशेष सन्मान. इकडे नॅशनल स्पोर्ट्सची लाईव्ह टीम खूप चांगलं कार्य करत होती, सो त्यांचा पण एक विशेष सन्मान चिन्ह देऊन मात्र या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान मध्यंतरी अगदी सन्मान केला जातो. थँक्यू सो मच नॅशनल स्पोर्ट्स, आपलं पण अगदी मनापासून आभार आहे. त्यानंतर स्कोरिंग आणि स्वप्नील सोबत देखील अगदी एक विशेष इकडे सन्मान केला जाईल. त्यानंतर डीजे प्रतीक, आपण पण या. खूप चांगलं साऊंड सिस्टम आणि आमच्या आवाजाची काळजी त्यांनी घेतली. त्यानंतर वैयक्तिक पारितोषिकडे आपण वळूयात. सर्वप्रथम आपण आता या क्रीडा स्पर्धेच्या वैयक्तिक पारितोषिकाकडे वळूयात. दरवर्षी क्रीडा स्पर्धा न चुकता आपण इथे भरवली जाते आणि खूप चांगलं आयोजन दरवर्षी. आणि जेवढी क्रीडा स्पर्धा उंच स्तरावर जाऊन पोहोचते, दरवर्षी इकडे केक कट केला जातो आणि केक कट दरवर्षी खूप मोठा असा केक आमचे गणेश देवगते यांचा एक विशेष सन्मान. बेक अँड बाईटचे ओनर
आणि त्यांचा पण एक विशेष सन्मान गणेश यांचा केला जाईल. आज त्यांचा पण या क्रीडा स्पर्धेवरती तेवढंच प्रेम आहे. देवीदासजी चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रीडा स्पर्धा. अफजल भाई यांना विनंती करेल की आपण गणेश सरांचा एक विशेष सन्मान. आणि गणेश यांचा एक विशेष सन्मान. थँक्यू गणेशजी, आपण पण इकडे सहकार्य करतात. सर्वोत्कृष्ट बेस्ट फिल्डर. बेस्ट फिल्डर ज्याने खूप चांगली फिल्डिंग केली. आणि या वर्षी देवीदास चौगुले प्रतिष्ठानी क्रीडा स्पर्धा थोडी लेट आली कारण की आचारसंहिता होती, त्यामुळे रूल्स आहेत. बट क्रीडा स्पर्धा आवडली असेल एकदा टाळ्या वाजवा. थोडा उशीर झाला बट एक सक्सेसफुल टुर्नामेंट दरवर्षी करतात आणि कुठल्याही प्रकारे प्रवेश फी न घेता साहिलजी चौगुले त्यानंतर सर्व त्यांची मित्र परिवार, आमचे राज कुसाळकर असतील, रोहित कुसाळकर, सन्नी, सर्व त्यांचं प्रतिष्ठान नेहमीच खूप चांगलं कार्य करत असते. बेस्ट फिल्डर कडे वळूयात आणि बेस्ट फिल्डर शिव प्रतिष्ठान संघाचा अक्षय यादव. अक्षय यादव आपण यायचंय. आणि अक्षय यादवला मात्र बेस्ट फिल्डरचा पुरस्कार दिला जातोय. खूप चांगली कामगिरी अक्षय यादवने या क्रीडा स्पर्धेमध्ये केली. वेलफिल्ड, खूप चांगली फिल्डिंग अक्षय आणि असाच खेळ करत राहा. थँक्यू डीजे. अक्षय, 2 शब्द ऐकले टुर्नामेंट विषयी, आता जास्त वेळ घेत नाहीये. टुर्नामेंट आमच्यासाठी भरपूर म्हणजे भरपूर मोठी आमच्यासाठी होती आणि जवळजवळ आम्ही 1 वर्षाला वाट बघत होतो. पूर्ण प्लॅनिंग आमचं 1 वर्षाला टुर्नामेंटच चाललेलं की कोणता प्लेअर खेळायचा, कुठे खेळायचा, कसा खेळायचा, पूर्ण प्लॅनिंग करून टुर्नामेंटमध्ये उतरलो आणि त्याचंच सक्सेस आम्हाला आज भेटलं. एवढंच आहे. क्या बात आहे. आणि फायनल मॅच मध्ये त्यांनी फाईट केली, एकदा जोरदार टाळ्या. अक्षयसाठी खूप चांगली फिल्डिंग केली आणि खूप चांगला खेळ त्यानंतर पाहिला गेला. त्यानंतर बेस्ट बॉलर मी रोहित कुसाळकर. रोहित कुसाळकर, आपणास विनंती करेल की आपण बेस्ट बॉलरची ट्रॉफी द्यायची आहे. आणि बेस्ट बॉलर, थँक्यू डीजे. डीजे, बेस्ट बॉलर ओल्ड इज गोल्ड सत्यप्रकाश यादव बाबू. आणि सत्यप्रकाशने खूप चांगला परफॉर्मन्स केलाय. मला कोणतरी म्हटलं की मला असं वाटतं हा लास्ट वीकेंड आहे, नंतर बाबू थोडा टूर साठी ऑफिस मधून चाललाय. बाबू भाई, मेरे को लगता है अभी ये लास्ट टूर्नामेंट था ऑफिस के लिए. अगला संडे, नेक्स्ट संडे, कल संडे लास्ट है. और अभी बेस्ट बॉलर आमचे रोहित कुसाळकर आणि कुसाळकर बंधू. बाबू भाई, 2 शब्द. हर साल इस टूर्नामेंट बहुत सालों से आप खेल रहे हैं और इस साल बेस्ट बॉलर का पुरस्कार मिल रहा है, और क्या फील कर रहे हो इस टूर्नामेंट के बारे में? 2 शब्द. टूर्नामेंट तो नो डाउट बहुत अच्छा टूर्नामेंट है और मैं काफ़ी सालों से खेल रहा हूँ और ऑलमोस्ट ओमकार और जॉर्ज में भी खेला हूँ, तो उधर दोनों जगह से फाइनल विलन खेल चुका हूँ. और बोलने गया तो एफर्ट तो सबने अच्छा ही दिया था. सबका एफर्ट था इसलिए जीते.
और मेरे को ऐसा सुनना है कि आप ये नेक्स्ट संडे आप थोड़ा बाहर ऑफिस के लिए जा रहे हो बेंगलोर, तो यही सीजन के लिए यंग स्टार को क्या बताना चाहते हो? हाँ, नेक्स्ट सीज़न एक्चुअली बेंगलोर का प्लान था, बट अभी उड़ीसा जा रहा हूँ। और यंगस्टर के लिए यही है कि मतलब पैशन के हिसाब से खेलो, और अपने काम धंधे पे भी ज़्यादा ध्यान दो, फोकस उधर ही करो। आता एक बार जोरदार तालियां सत्यप्रकाश यादव बाबू के लिए। वेल प्लेड बाबू। बहुत सालों से बाबू मुंबई में क्रिकेट खेल रहा है और अच्छा परफॉर्मन्स भी दिखा रहा है. सो बेस्ट बॅटर, यानंतर बेस्ट बॅटर कडे आपण वळूयात. आमचे बाळा आणि त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल बेस्ट बॅटरचा पुरस्कार. कोण असेल? नो डाऊट पॉवरफुल पवार, साहिल पवार. साहिल पवार आपण यायचं आणि बेस्ट बॅटरचा पुरस्कार ज्या साहिलने चांगल्या अंदाजामध्ये बॅटिंग केली. साहिल पवारला मात्र इकडे बेस्ट बॅटरचा पुरस्कार दिला जातोय. खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना मात्र इकडे शिवप्रतिष्ठान टीम साठी मात्र साहिल पवारची चांगली कामगिरी आणि साहिल पवारने बाजी मारली. साहिल दोन शब्द ऐकेल असे जसं की अक्षयने बोललं की एक वर्ष टुर्नामेंटची वाट बघत असतो आम्ही. खरंच मागच्या वर्षी मी त्या कोपऱ्यात बसून टुर्नामेंट बघत होतो. आज मला इथे खेळण्याचं मला जे भेटले ना ते देवा प्रतिष्ठान मॅच मुळे. सनी दादा झाला, आकाश झाला, घारू झाला, त्यांनी आम्हाला बॅक सपोर्ट केलाय तसं, म्हणून आज इथे टुर्नामेंट खेळतोय मी. क्या बात आहे. प्रत्येकाचं स्वप्न असतं की मॅच बघायला अगदी आले होते आणि आता खेळतात. खूप साऱ्या शुभेच्छा आणि बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर आपण प्लेअर ऑफ द सिरीज कडे वळूयात. खूप चांगली ट्रॉफी आहे घारे यांच्या हातातून मात्र प्लेअर ऑफ द सिरीज ची ट्रॉफी आणि नो डाऊट मतांग सारंगला मात्र पुरस्कार देतोय प्लेअर ऑफ द सिरीजचा. कांजूरमारचा एक धडाकेबाज खेळाडू. फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमानंट. आणि फॉर्म वर खाली होत असतो आणि खूप चांगली कामगिरी मतांगने व्यावसायिक गटात पहिलं पुष्कर नाईन कांजूरमार्ग, त्यानंतर असे अनेक व्यावसायिक गट गाजवले. जॉर्ज कल्याण असेल, ओमकार मालाड आणि आज या क्रीडांगणावरती देखील एक वेगळ्या प्रकारे छाप सोडताना पाहिला गेला मतांग सारंग. थँक्यू डुजे. मतांग दोन शब्द ऐकेल कारण की खूप चांगली बॅटिंग. सुरेश सरोज दिवेश कुठेतरी मगाशी मी ऐकलं की मॅचला येत नव्हताच बट आला आणि आता प्लेअर ऑफ द सिरीज. कसं काय फील करतो टुर्नामेंट विषयी दोन शब्द ऐकेल. टुर्नामेंट चांगली आहे आणि म्हणजे मी येत नव्हतो कारण माझ्या इथे इंटर होती टुर्नामेंट. तर केनी आणि अण्णाचा फोन आला की जा तू पाहिजे टीम मध्ये, त्यामुळे त्यांच्या फोर्समुळे मी आलो आणि आता सिरीज भेटते तर चांगलं वाटतंय. क्या बात आहे. खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला गेला. मतांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आपल्यातून बॅटिंग पहिली गेली आहे. वेल प्लेड. त्यानंतर रनरअप टीम शिवप्रतिष्ठान टीमने पण खूप चांगली कामगिरी करायचं. यायच्या सर्व प्लेयर्सला मेडल आणि आकर्षक ट्रॉफी. टीम शिवप्रतिष्ठान संघ संपूर्ण टीमने यायचंय. सर्व टीमला मेडल्स आहेत आणि इकडे आकर्षक अशी ट्रॉफी, खूप चांगलं ग्राफिक. देविदास चौगुले प्रतिष्ठान अंडरआर्म क्रिकेट ची क्रीडा स्पर्धा देवा प्रतिष्ठान देविदास चौगुले प्रतिष्ठानचं हे पर्व इकडे पार पडताना पाहिलं गेलं. टीम शिवप्रतिष्ठान ह्या टीमला सर्व टीम्सला आपण पाहिलं तर इकडे मेडल्स. सर्व टीम्सला मेडल्स आणि ट्रॉफी. शिवप्रतिष्ठान संघ तृतीय क्रमांक आपण पाहिला तर दिला जातोय टीम शिवप्रतिष्ठान. खूप चांगली कामगिरी. स्थानिक गटातून सेमीफायनलला पण यादव नगर टीमला मात्र एक चांगला धक्का दिला आणि
थँक्यू सो मच. वेल पॅड शिवप्रतिष्ठान टीम. त्यानंतर फायनल मॅच पण शिवप्रतिष्ठान टीमने खूप चांगली फाईट दिली. खूप चांगली मॅच रंगताना पाहिली गेली. बट चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. आणि अरुण चव्हाणची एक चांगली बॅटिंग, त्यामुळे ओमकार मला टीमला पण एक चांगला बॅकअप आला. मतांग सारंगने एक चांगली शेवटच्या क्षणापर्यंत उभा राहिला. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन 2024 वरती नाव कोरलं गेलं. टीम आहे ओमकार मालाड. उदय अण्णा पुजारी यांनी टीम खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना अभिषेक मंडलिया, त्यानंतर सर्व सुमेश मतांग, सत्यप्रकाश यादव, पराग, त्यानंतर सुरेश सरोज, अमान, दिवेश, सुमित, अरुण, आणि या टीमला मात्र इथे गौरवण्यात येत आहे. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. रोख रक्कम आणि आपण पाहिलं तर इथे खूप चांगली ट्रॉफी. शाबाश मेरे शेर. आणि राज कुसाळकर यांना विनंती करेल की आपल्या आता दोन्ही ट्रॉफी द्यायची आहे. राज कुसाळकर आणि सनी आपण पण जॉईन व्हा. राज कुसाळकर आपणास विनंती करेल की आपण आणि चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. खूप चांगला परफॉर्मन्स केला गेला टीम ओमकार मालाड. एक चांगला परफॉर्मन्स टीम ओमकार मालाडने केला आणि ओव्हरऑल चांगला खेळ केला गेला. 2024 मध्ये नाव कोरलं गेलं टीम ओमकार मालाड. सगळ्यात भारी होता मामा आमचा दिदीदा. सगळ्यात भारी होता मामा आमचा दिदीदा. देवा 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 नाव त्यांचे देवीदा. देवा 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 नाव त्यांचे देवीदा. थँक्यू सो मच. आणि डीजे आपण वाजवणार आहोत, बट तदवरंतर सर्वांची रजा घेतो. पुढच्या वर्षी नक्की भेटूया. तदवरंतर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. डीजे अरे गाऱ्या ती माळ लावून टाक ना. अरे इटली ती माळ. शाबाश मेरे शेर. एकाकडे पण लायटर नाही का? ए भोक्या लायटर दे ना त्याला. ए संभाजी